भारतातील प्रत्येक राज्याला आपली एक राजधानी आहे. परंतु महाराष्ट्राची राजधानी ही फक्त राजधानी नसून ही राजधानी मिळवायसाठी मराठी माणसाला रक्त सांडावं लागलं, हा त्यामागचा इतिहास आहे. आणि हा इतिहास पुसायसाठी बरेच जण प्रयत्न करत देखील आहेत. कधीतरी थांबून या शहराकडे पहा. ही मुंबई फक्त उंच इमारतींची नाही, ही मुंबई आहे इतिहासाने ओथंबलेली, रक्ताने लिहिलेली. आज आपण सहज म्हणतो की मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, पण हे वाक्य किती वेदना, किती बलिदान घेऊन जन्माला आलं याची जाणीव कदाचित आपल्याला त्यावेळी नसते. 1947ला भारत तर स्वतंत्र झाला, पण मराठी माणसाचं स्वप्न अजून देखील अपूर्णच होतं. मुंबईसह महाराष्ट्र व्हावा ही मराठी माणसाची इच्छा होती. कारण मुंबई ही फक्त व्यापाराची नगरी नव्हती, तर ती मराठी माणसाची अस्मिता, मायबोली, मायभूमी होती. पण सत्ताधाऱ्यांना आणि काही व्यापाऱ्यांना मुंबई ही वेगळी हवी होती. कधी केंद्रशासित तर कधी गुजराती आणि मराठी अशी द्वैभाषी. आणि इथेच खरी ठिणगी पेटली. ठिणगी पेटली, संयुक्त महाराष्ट्राची मशाल झाली. रस्त्यावर उतरले शेतकरी, कामगार, विद्यार्थी, लेखक, कवी. आणि घोषणा एकच होती, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र. कोणी हातात झेंडे घेतले होते, तर कोणी फक्त स्वप्न. पण प्रत्येकाच्या छातीत महाराष्ट्रासाठी धडधडणारं हृदय होतं. आणि तो काळा दिवस शेवटी आलाच. 21 नोव्हेंबर 1955. फ्लोरा फाउंटन म्हणजेच आजचा हुतात्मा चौक. लोक शांत होते, पण सरकार घाबरलेलं होतं आणि गोळ्या झाडल्या गेल्या. 1, 2, 3. फक्त एवढेच नाही, तर 105 मराठी माणसं त्यावर रस्त्यावर कोसळली होती. कोणी मुलात मुलगा होता, तर कोणी बाप होता, कोणी आईचा एकुलता एक आधार होता. मुंबईच्या रस्त्यावर मराठी माणसाचं रक्त सांडलं होतं, पण त्या रक्तातूनच जन्माला आला महाराष्ट्राचा आत्मा. त्या हुतात्म्यांनी काहीच मागितलं नव्हतं. स्वतःसाठी काही सत्ता नव्हती, तर काही संपत्ती नव्हती. मागणी फक्त एकच होती, आणि ती म्हणजे आमची आई, आमची माय मुंबई आमच्या महाराष्ट्रातच हवी. आणि अखेर इतिहासाला देखील झुकावं लागलं. 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं आणि मुंबई ही आपल्या महाराष्ट्राची, मराठी माणसाची राजधानी बनली. तो दिवस फक्त राज्य स्थापनेचा नव्हता, तो दिवस होता हुतात्म्यांच्या बलिदानाचा दिवस. हुतात्म्यांच्या बलिदानाचा विजय दिवस होता तो. आज जेव्हा आपण मुंबईत उभे राहतो, तेव्हा लक्षात ठेवा, ही जमीन, ही माती मराठी माणसाच्या रक्ताने पवित्र झालेली आहे. म्हणूनच अभिमानानं म्हणा, मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहील.